महाराणी ताराराणी यांची युद्धनीती आणि पराक्रम हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे आणि तो आपल्या कित्येकांना माहीतही नाही ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य अगदी रक्ताचे पाणी करून टिकवणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाकडे मात्र सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. चला तर मग जाणून घेऊया महाराणी ताराबाईंचा हा पराक्रमी इतिहास. ताराराणी या शिवछत्रपतींचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की मराठ्यांना हरवणं आता चुटकीसरशीचं काम आहे. पण मराठ्यांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांनी औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला अक्षरशः धूळ चारली आणि त्याच काळात छत्रपती संभाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांच्याकडे राजाराम महाराजांसाठी त्यांच्या मुलीचा म्हणजेच ताराराणींचा हात मागितला आणि सरसेनापती हंबीरराव मोहितेही यासाठी तयार झाले आणि अशा प्रकारे ताराबाई छत्रपतींच्या घरी सून म्हणून आल्या. पण पुढे 1689 साली औरंगजेबाने दगाफटका करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडले आणि त्यांची हत्या केली. शंभू राजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती केले आणि त्यांना रायगड सोडून तमिळनाडूमधील जिंजीला जाण्यास सांगितले. महाराणी येसूबाईंच्या आज्ञेवरून राजाराम महाराजांनी त्यांच्या पत्नी ताराराणी रायगड सोडून जिंजीला गेले आणि पुढे 7 वर्ष राजाराम महाराजांनी स्वराज्य टिकवून ठेवले. पण दुर्दैवानं 3 मार्च 1700 साली राजाराम महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्याचा संपूर्ण बहार हा ताराराणींच्यावर येऊन पडला. त्यावेळी महाराणी ताराबाई फक्त 25 वर्षांच्या होत्या. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपल्या 4 वर्षांचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवलं आणि स्वराज्याची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, कान्होजी आंग्रे, शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य यांसारख्या नामवंत सरदारांना घेऊन पुढच्या लढाईची तयारी करू लागल्या. खरं पाहता मराठ्यांचं 70% राज्य आता औरंगजेबाकडे होतं. मराठ्यांची राजधानी रायगड सुद्धा औरंगजेबाच्या ताब्यात होती आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दिल्लीला जायचं होतं. औरंगजेबाकडे भलेही लाखोंचं सैन्य होतं, पण त्या सैन्यामध्ये मराठ्यांच्या सैन्यासारखी चपळाई नव्हती. याच गोष्टीचा ताराबाईंनी उपयोग करून घेतला आणि मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आणि बळ म्हणजे काय तर गनिमी कावा. सुरुवातीच्या काळात महाराणी ताराबाई विशाळगडावरून राज्यकारभार चालवत होत्या. म्हणून औरंगजेबाने आपला रोख विशाळगडाकडे वळवला. घनदाट जंगल, ऊन, वारा आणि मराठ्यांच्या अचानक पडणाऱ्या धाडी यांचा सामना करत औरंगजेब विशाळगडापर्यंत पोहोचला खरा, पण तिथे पोहोचेपर्यंत सगळी व्यवस्था लावून महाराणी ताराबाई प्रतापगडावर पोहोचल्या देखील होत्या. 6 महिने औरंगजेब विशाळगडाला वेढा घालून बसला होता, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, किल्ल्याला संपूर्ण वेढा घालणं ही मुघलांना जमलं नव्हतं. मराठे हवे तेव्हा आत आणि बाहेर करू शकत, उलट मुघलांनाच कोंडल्यासारखे झाले होते. मराठ्यांचं सैन्य बाहेरून घिरट्या घाली आणि मुघलांच्या सैन्यावर अचानक हल्ला करी. अखेर पावसाळा तोंडावर आलेला असताना परशुराम पंतांनी 2 लाख रुपये घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. परंतु अशा किल्ल्याचा औरंगजेबाला काहीच उपयोग होत नसे, कारण हाच किल्ला मराठे रातोरात परत मिळवत. ताराराणीने शिवाजी महाराजांच्या छापामार युद्धशैलीचा प्रभावी उपयोग केला. थेट मुघल सैन्याला भिडण्याऐवजी त्यांच्यावर अचानक हल्ले करून लगेच माघार घेऊन मुघलांकडून लाखो रुपये उकळत आणि किल्ला त्यांच्या स्वाधीन करत आणि लगेचच तो परतही मिळवत. असे करून मराठ्यांनी मुघल सैन्याला थकवलं होतं. बादशाह दक्षिणेतून मराठ्यांवर चालून आला तर मराठे उत्तरेकडे मुसंडी मारत. नेमाजी शिंदे यांनी औरंगजेबाच्या माळवा, भोपाळ या भागात मोठी लूट केली आणि मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले. सेनापती धनाजी जाधव यांनी 15,000 सैन्यासह गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठी लूट केली. बादशाह पुन्हा कंटाळून उत्तरेत आला. पुणे, सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांना वेढा घालून बसला. 6-6 महिने मोगलांना हे किल्ले मिळत नसत. शेवटी पैसे घेऊन मराठे हे किल्ले मोगलांच्या ताब्यात देत आणि बादशाह उत्तरेत असताना मराठे दक्षिणेत जाऊन बादशाहने घेतलेले किल्ले परत मिळवत.
मराठ्यांचं राज्य जिंकायला दक्षिणेत आलेला औरंगजेब मराठ्यांचे एक एक किल्ले ताब्यात घेईपर्यंत मराठे गुजरात मध्य प्रांतातले जिल्ह्याचे दिल्ले उद्ध्वस्त करून मोठी लूट करत असत. मग औरंगजेब संतापून उठत असे. दरवर्षी या स्वारीत औरंगजेबाचं 1-1 लाख सैन्य मरत होतं. औरंगजेबाच्या दरबारी असणारा खाफी खान आपल्या ग्रंथात म्हणतो, राजारामाची बायको ताराबाई ही मोठी बुद्धिमान होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार यामध्ये मोठा लौकिक तिने मिळवला होता. तिच्या कणखर नेतृत्वामुळे मराठ्यांची धूमधाम ही वाढतच चालली होती. महाराणी ताराबाईंनी मराठा साम्राज्यावर आपली एवढी पकड ठेवली होती की त्यांच्या मर्जीशिवाय मराठ्यांचं एक पानही हलत नव्हतं. 1706च्या शेवटी औरंगजेबाची परिस्थिती खूपच खालावली. मराठ्यांविरुद्धची लढाई त्याला जड गेली होती. स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य हे कधीच जिंकता आलं नाही. अखेर 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचा याच महाराष्ट्राच्या मातीत मृत्यू झाला. तब्बल 26 वर्ष महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाविरुद्ध प्रखर लढा दिला आणि मुघल सैन्याला थकवून सोडले. औरंगजेबाने मराठ्यांचा जो काही भूभाग जिंकला होता तो पुढे फक्त 6 महिन्यात ताराबाईंनी परत मिळवला. हे स्वराज्य वाचवण्यात महाराणी ताराबाईंचे योगदान हे अतिशय भव्य आणि मोलाचे आहे. पण पुढे औरंगजेबाचा मुलगा आझमशहानं मराठ्यांची एकी तोडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र असलेले शाहू महाराज यांची सुटका केली. शाहूंनी संपूर्ण स्वराज्याचा वारसदार आपणच आहोत असा दावा केला. छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे हजारो लोक शाहूंना जाऊन मिळाले. ज्या स्वराज्यासाठी इतकं केलं ते स्वराज्य असेच देऊन कसे टाकायचे म्हणून ताराबाईंनी शाहू महाराजांविरुद्ध लढायचं ठरवलं. खेडजवळ शाहू आणि ताराराणी यांच्यामध्ये लढाई झाली. अगदी लढाईच्या दिवसापर्यंत ताराराणींचं पारडं जड होतं. पण ऐन लढाईच्या तोंडावर बाळाजी विश्वनाथ यांनी धनाजी जाधव यांचं मन वळवलं आणि लढाईच्या दिवशी ताराराणींचे सेनापती धनाजी जाधव हे शाहूंच्या बाजूने लढले आणि ताराराणी मात्र हे युद्ध हरल्या. शाहूंनी सातारा ही नवीन राजधानी बनवली आणि ते छत्रपती झाले. ताराराणींनी सुद्धा कोल्हापूर ही दुसरी राजधानी बनवली आणि आपलं नवीन राज्य स्थापन केलं. हे सगळं काय कमी होतं म्हणून पुढे 1714 साली राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी कट कारस्थान करून ताराबाई आणि त्यांचा पुत्र दुसरे शिवाजी यांना कैद केलं आणि स्वतःच्या मुलाला म्हणजेच दुसरे संभाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवले. पुढे 16 वर्ष ताराराणी आणि त्यांचे पुत्र शिवाजी हे कैदेतच राहिले. त्यांचा पुत्र असलेला शिवाजी यांचा कैदेतच मृत्यू झाला. पुढे सातारचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे दुसरे संभाजी यांच्यात युद्ध झाले आणि या लढाईत शाहू महाराज विजयी झाले आणि त्यांनी ताराराणींना संभाजींच्या कैदेतून सोडवून आपल्यासोबत साताऱ्याला घेऊन गेले. 1749ला शाहूंच्या मृत्यूनंतर साताऱ्याचं राज्य ताराराणीने स्वतःच्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. पुढे 1761 साली मराठ्यांचा जो पानिपतमध्ये पराभव झाला तो त्या सहन करू शकला नाहीत. स्वतःच्या हाताने जपलेलं मोठं केलेलं स्वराज्य उद्ध्वस्त झालेलं बघून त्यांना मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्यातच जून 1761 रोजी ताराराणींचा मृत्यू झाला. अखंड हिंदुस्थानावर राज्य करू पाहणाऱ्या सर्व शक्तिमान सत्ताधीश असणाऱ्या औरंगजेबाला ज्या महाराणी ताराबाईंनी हरवलं त्यांच्या वाट्याला मात्र शेवटपर्यंत नजरकैदच आली. शेवटी जिला औरंगजेब रोखू शकला नाही तिला आपल्याच लोकांनी नमवलं हे मात्र खरं. तब्बल 26 वर्ष स्वराज्य टिकवून ठेवणाऱ्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांना मानाचा मुजरा.